देवाला बोलवलं जावंच लागणार आहे. जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी देवाने आपल्याला काय उधारीवर दिलेली, उधारीवर करार करून पाठवलेले आपल्याला खाली. आपल्याला तो बोलेल ज्याचा जेव्हा काळ आला त्याला तेव्हाच जावं लागणार आहे. असं थोडी देवा थांब थोडं माझ्या इकडे काम राहिले मी ते करून मग बोलतो तुझ्याकडे. असं थोडी ज्याचा काळ आला त्याला जावंच लागणार. मग तो किती का मोठा असू द्या, किती पैशावाले, पण त्यांना रात्रीच्या झोपा नाही झोपा. एक श्रीमंत माणूस होता, त्याला झोप येत नव्हती. तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर मला काही रातची झोप येईना. तो म्हणजे तुम्ही कोणता विचार करता का? तो म्हणजे नाही. आधी तो म्हणजे जीभ दाखवा, डोळे दाखवा, उलटं व्हा, फालतं व्हा. त्याच्याकडून सगळं करून गेलो. स्टेथोस्कोप लावला बा कानाला, छाती लावलं, सगळं चेक करून घेतलं आणि त्याला नीट बसवलं. म्हणजे माझ्याकडे बघा काय होतंय तुम्हाला, काय होतंय म्हणजे तुम्हाला. तो म्हणे रात्रीची झोपच येत नाही. तो म्हणे तुम्ही माझ्याकडे आलात खरा, पण मला दादा कोणत्या डॉक्टरकडे जावं हेच कळायला नाही. झोपीमुळे ते म्हणे चल आपण दोघं सापडू म्हणे कोणाकडं झोपीचं औषध भेटतं. मग ते सापडत गेले. मग एक साधूकडे गेले. ते म्हणे चल साधूला विचारू. साधूकडे गेले, साधूला विचारायला लागले, साधू आमची अशी अशी परेशानी आहे, आमच्यावर त्याच्यावर काही उपाय सांगा म्हणे. साधू म्हणे काहीच करू नका, एका शेतकऱ्याकडे जा. त्याच्या शेतात सकाळी 7 वाजल्यापासून तर 1 वाजल्यापर्यंत काम करा. दुपारी तुला जेवायला बसतो त्याच्या संग चटणी भाकर खा. परत 1 तास आराम करा आणि त्याच्या संगत परत 6 वाजे लोक काम करा आणि घरी जा जमिनीवर झोपा, तुम्हाला झोप लागेल. त्यांनी तसंच करून बघितलं. जेवढी गोळ्या औषधाने झोप येत नव्हती इतकी गाढ त्यांना झोप लागली. एवढी काय काळ्या मातीत ताकद आहे. म्हणून शेतकरी राजा आहे. शेतकऱ्याचं पद कोणी घेऊ शकत नाही. तो भले चटणी कुठला खातो पण मजबूत आहे. त्या देवाचं नाव त्याच्या मुखात सतत आहे. म्हणून काय करा, काळ्या आईला जपा, काळ्या मातीला जपा, तिच्यापासूनच आपण आहे आणि तिला नंतर जाताना सुद्धा आपण तिच्यातच जाणार आहे. म्हणून काय करा, काळ्या आईला जपा. तुकाराम महाराज काय सांगतात, हे सर्व काय प्रपंचाच्या गोष्टी आहे, संसार आहे. काय करा तर नामस्मरण करा, देवाचं करा, तर कुणासारखं करा, पांडवासारखं करा. पहाते पांडव अखंड वनवासी, पहिल्या देवाशी आठवती.
अखंड वनवासी हरी त्या देवासी आठवती. तुकाराम महाराज काय म्हणतात, भक्ती करा, कुणासाठी करा, पांडवांसारखी भक्ती करा. किती संकट आले तरी काय करा, किती वनवास आला तरी काय करा, देवाला विसरू नका. हेच तुकाराम महाराज. पाने पान अखंड वनवासी हरी त्या देवासी आठवती. तुकाराम महाराज त्यांना सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, प्रल्हादासी पिता खरी तो जाचणी, खरी तो स्मरे म्हणी नारायण. 8 वर्षाचा 8-9 वर्षाचा मुलगा तो महाराज भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्माला आला तरी देवाची भक्ती केली. वडिलांच्या विरुद्ध गेला, स्वतःच्या वडिलांच्या विरुद्ध गेला. काय वाटलं असं महाराष्ट्र वडिलांना? मला जेव्हा आपले धोका देतात का तेव्हा खूप वाईट वाटतं. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. 2 दुकान होते, एक सोनाराचं होतं, एक लोहाराचं होतं, समोर समोरच होतं. मग एक दिवस असंच सोनं लोखंडाला म्हणलं, हे लोखंडा, तुझा मालक आणि माझा मालक मला आपल्या दोघांना सारखंच ठोकतो, तरी तू इतका का ओरडतो रे? लोखंडाने बघा गोड उत्तर दिलं, अरे सोन्या, तुला ठोकणारा तर लोखंड आहे, पण मला ठोकणारा माझाच भाऊ आहे. मला ठोकणारा सुद्धा कोण आहे? लोखंडच आहे. म्हणून मला दुःख होतं रे, म्हणून मी जोरात मग काय जेव्हा आपलं धोका देतं तेव्हा खूप वाईट असतं. मला तेव्हा खूप वाईट वाटतं. प्रल्हादाने काय केलं? त्याच्या वडिलाच्या विरुद्ध देवाची भक्ती केली. तो किती होता महाराज? 8-9 वर्षाचा मुलगा. काय भक्ती त्याची, काय थोर भक्ती होती त्याची. आजकालचे मुलं बघितले तर एकही गुण त्यांच्यासारखा नसतो बघा. आजकालच्या 8-8 वर्षांच्या मुलाच्या हातात मोबाईल आहे. सर्व जग ते काय करतात? मोबाईलवर पाहतात. मोबाईलच्या नावात वेडे झाले महाराज काही. एक मुलगा शाळेत गेला, गुरुजीने धडागिरा शिकला, प्रश्न विचारत होते. तो गुरुजीला म्हणाला, गुरुजी तुम्हीच आम्हाला सतत प्रश्न विचारतात, आज आम्हाला विचारू द्या. म्हणाला, गुरुजी म्हणाले विचार बाबा. तो म्हणाला तुमचा जन्म कधी झाला? आता गुरुजी म्हणाले माझा जन्म 5/1/2098, 1998 झाला. म्हणे बर, आणि कोणत्या वारी झाला? म्हणजे रविवारी झाला. तो म्हणतो त्या दिवशी तर सुट्टी असते ना. अवघड आहे. अरे सुट्टी असते नाही. एकाने तो काय केलं, 12वीत 5दा नापास झाला. कितीदा? 5दा नापास झाला. त्याने 6व्या वर्षी पेपरावरच गाणं काढलं, अरे मला भरलं पेपरचं वार, मी 12वीचा उमेदवार, कॉपीवर लक्ष माझं सार, पास होण्यासाठी माझं काळीज झुरतंय.
जेव्हा बघतो मी पेपर कड मला नापास झाल्यासारखं वाटतंय. असे मुलं आहेत महाराज. खूप कोण काय बोलेल म्हणून मुलाच्या नादीच लागायचं नाही. कोणता मुलगा काय बोलेल लहान मुलावर भरोसाच ठेवायचा नाही कधी. अशी वाईट परिस्थिती आहे. आणि तो भक्त प्रल्हाद तो किती होता 8 वर्षाचा होता. त्याने काय केली देवाची भक्ती केली. त्याच्या पित्याने त्याला खूप त्रास दिला. प्रल्हादासी पिता तरी तो जात नाही. त्याच्या पित्याने त्याला खूप त्रास दिला. होलिकावर दिलं. होलिका त्याची बहीण होती. त्याच्या बहिणीला काय होतं वरदान होतं ब्रह्मदेवाचं की तू अग्नीत गेली तरी तुला जाळ लागणार नाही. पण ती अहंकारात बुडालेली होती. फक्त प्रल्हादाला सगळं घेऊन बसली आणि त्याची भक्ती त्याच्या जवळ होती. ती त्याला सगळं घेऊन बसली. ब्रह्मदेवाचं वरदान काय होतं तू जाळात गेली अग्नीत गेली तुला काय होणार नाही. तुझ्या सगळं दुसरं घेऊन गेलं तर असं वरदान होतं. दुसरं घेऊन गेलं तर ते बी त्याला काय होणार नाही. ते वरदान नष्ट ठरलं. ती दुसऱ्याला घेऊन गेली वरदान नष्ट झालं. कारण की तिला फक्त एकटीला जाण्याचं वरदान होतं. ती त्याला मांडीवर घेऊन बसली म्हणून ती जाळाली भक्त प्रल्हाद. म्हणून महाराज अहंकार कधीच करायचा नाही. कशाचा अहंकार करायचा. हा देवाने दिलेला आहे. खाली हात आएंगे खाली हात जाना है. खाली हात आलेला आहे खाली हातच जायचं आहे. हा देवाने देणं दिलाय. या भूताला आणि त्या देवाची भक्ती करा. जगविद्याचा सिकंदर होता तरी जायच्या वेळेस त्याच्या सैनिकाला सांगितलं की जाताना माझे हात काय करा त्या पेटीच्या बाहेर काढा. कळू दे या जगाला की अर्ध जग जिंकलं तरी हे काय मला खाली हात जावं लागलं. माझ्या हातात काहीच नाही. जसं आलं तसंच जाणं लागणार आहे आपल्याला. आपल्याजवळ काहीच नाही. विठाला विठाला मग खाली हात आलोय आपल्याला. काय खाली हातच काय करणे वर जाणे. मग काय करा परमार्थाची भगवान पांडुरंग परमात्म्याची काय करा भक्ती करून घ्या. तो भक्त प्रल्हाद होता त्याला तेलात टाकलं डोंगरावरून उठून दिलं तरी त्याची काय होती भक्ती होती. त्याला स्वतः देव वाचवण्याकरिता आला. त्याला उकळायचं तेलात टाकलं तरी त्याला काय झालं नाही. त्याच्या वडिलाचं नाव होतं हिरण्यकशिपू. त्याचा भाऊ होता महाराज. त्याने खूप वाईट राक्षस होता महाराज. त्याने खूप त्रास दिला. पण अखेर भगवंताने काय केला त्याचा वध करून टाकला आणि या सृष्टीला वंत करून टाकलं. विठाला काय प्रल्हादासी पिता करी तो जाचा नाही. 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 प्रल्हादासी पिता करी तो जाचा
घ्यायचं वय होतं त्यावेळेस त्यांनी देवाची प्राप्ती करून घेतली. आजकालची मुलं तशी नाहीत. आजकालची मुलं तर नाहीच नाही, पण आजकालची काही काही मोठी माणसं पण खूप वेळी आहेत महाराज. एका जागी संभाजीनगरला कीर्तनाला गेलो, तिथं दृष्टांत सांगितला, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ मोठी. म्हणजे शुद्ध बीज जर पेरलं तर चांगलंच उगवेल, जर वाईट जर पेरलं तर वाईटच उगवेल. एक माणूस कीर्तन संपल्याच नंतर मला भेटला, म्हणाला महाराज तुम्ही असंच का सांगितलं? त्याला म्हणलं काय झालं बाबा, आता दृष्टांताप्रमाणे खरंय म्हणलं. तो म्हणे मग मी शेंगदाणा पेरला म्हणे, भुईमुग पेरलं म्हणे. मग आता शेंगदाणा पेरला त्याच टरपल काय आलं? त्याला म्हणलं फुकट उतरलो का? घरी नाही म्हणलं चहा प्यायला. तो म्हणे या मग चला, घरी जाऊन गेला मला आयटी. चहा आणली त्याने, चहा आणली. म्हणलं फक्त चहा बरं? म्हणे हा फक्त चहा आणतो तुम्हाला, बाकी काही नाही. मग चहा आणली, कप बशी कपात चहा आणली. म्हणलं फक्त चहा. ते म्हणे आता चहा, त्याने कप बशी काढून टाकली, कप द्यायला लागला. म्हणलं फक्त चहा. तो म्हणतो आता कपातच चहा राहील ना, खाली कशी राहील, हातात कशी धरू आता? मग त्याला म्हणलं जशी कपाशिवाय चहा राहू शकत नाही, तसे शेंगदाण्याशिवाय शेंगदाणा आला की टरपल येणार. मग अशी काही काही वाईट माणसं आहे महाराज, कोणाच्या डोक्यात काय फूल, कोणाच्या डोक्यात काय, लयच वेडी माणसं. असं आहे. तो भक्त प्रल्हाद होता, इतकुशा वयात त्याने काय केली, देवाची भक्ती केली, या संसारातून मुक्त झाला. या भवसिंधूला काय केलं त्यांनी, पार करून घेतला, मोक्षाची प्राप्ती करून घेतली. किती वयात? 8 वर्षाच्या वयात देवाला त्यांनी काय केलं, प्राप्त करून घेतलं. एवढी भक्ती त्या भक्त प्रल्हादाची होती. तुकाराम महाराज सांगतात, प्रल्हादाशी पिता कधीच जायचं नाही, आणि तो स्मरे म्हणे नारायण म्हण. तसंच आपल्या जीवनात आपल्याला कोणी कितीही त्रास दिला तरी आपण चांगलं जगायचं, आपल्याच आनंदात जगायचं. आपल्यापासून दुसऱ्याला काही हानी नाही झाली पाहिजे, दुसऱ्याला वाईट नाही वाटलं पाहिजे, असं जगायचं. आणि आपण आपल्या धुंदीत देवाचं नामस्मरण करत आनंदात मजेत जगायचं. कोणासारखं? भक्त प्रल्हादासारखं जगायचं. तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, सुदामा ब्राह्मण
विसरला पांडुरंग नाही विसरला नाही विसरला पांडुरंग सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढ्याला नाही विसरला पांडुरंग. सुदामा ब्राह्मण किती दारिद्र्य पिढला होता तरी पांडुरंगाला विसरला नाही. सर्वात आधी आपण काय करतो, पांडुरंगाचं नमन करतो. पण हा अधिकार गणपती बाप्पाचा आहे. कुणाचा आहे? गणपती बाप्पाचा आहे. गणपती बाप्पा एक असं दैवत आहे महाराज, ज्याचं सर्वात आधी गणपती बाप्पाचं नमन करावं लागतं. म्हणून कीर्तनाच्या पूर्वीच आधी गणपती बाप्पाचं नमन केलं, कारण की आपल्या सप्त्याचा पहिलाच दिवस आहे. पहिलाच दिवस गणपतीला आठवलं, त्या देवाचं नामस्मरण केलं. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदास उदारी जोजी. म्हणून आधी गणपती बाप्पाला नमन केलं. कारण काय महाराज, गणपती बाप्पाला जो वाकडं लावतो, गणपती बाप्पा म्हणताना वाकडंच लावतो. लय वाईट देव आहे महाराज. गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे, कारण की ज्याच्या भक्ताचे जेवढे गुन्हे जेवढे अपराध आहे तो देव पोटात घालून घेतो. त्याचे डोळे बारीक काय, या जगातल्या छोट्याच्या छोट्या एका प्रत्येक माणसावर द्या दृष्टी आहे, त्याची दृष्टी आहे, म्हणून त्याचे डोळे बारीक आहे. त्याचे कान का मोठे, कारण कोणी किती आनंद बोललं तरी त्याला ऐकू जातं. म्हणून गणपती हे दैवत खूप निराळ आहे, सर्वांपेक्षा वेगळे आहे. कारण की प्रत्येक शुभ कार्य करण्याच्या आधी त्या देवालाच काय केलं जातं, स्मरण केलं जातं. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काय केलं जातं, गणपतीला आठवलं जातं. विठ्ठल विठ्ठल. आणि वारकरी माणसाचं दैवत म्हणजे पांडुरंग. आता सुदामा ब्राह्मण दारिद्र्य किती पिढला होता तरी देवाला विसरला का? नाही विसरला. पण त्या देवाच्या घरी गेला सुद्धा नाही. भगवान पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण त्याचे मित्र होते, तरी त्यांच्याकडे गेला का, माझी अशी अशी परिस्थिती आहे, मला तुम्ही वाचवा. नाही गेला. त्या देवाची फक्त भक्ती करत राहिला. त्या देवाने स्वतःहून त्याला बोलवून घेतलं. अरे द्वारपालो कन्हैया दर पे सुदामा गरीब आ गया रे, भटकते भटकते न जाने कैसे तुम्हारे मर के करीब आ गया है, तुम्हारे मर के करीब आ गया है. काय वाक्य महाराज, काय गोड शब्द आहे. पांडुरंग परमेश्वराची प्रत्येक गोष्ट आनंदमय आणि गोडच असते. मग सुदामा ब्राह्मण इतकी भक्ती त्याची होती, किती दारिद्र्य त्याच्या घरी होतं, स्वतः त्याच्या भक्तीला पाहून देवाला त्याला बोलावं लागलेलं होते. सुदामा ब्राह्मण गाव
इतकं प्रेम होतं महाराज मित्रांमध्ये. पण तो कोण होता? त्याचा मित्र कोण होता? जगाचा मालक होता. इतकी दरिद्री असून पण काय केलं? त्याला फक्त देवाची भक्ती करत राहावी लागली. तशीच आपण पण आपल्याकडे कितीही वाईट परिस्थिती असली, आपण कितीही वाईट मार्गाला लागलो तरी काय करत राहायची? त्या देवाची भक्ती करत राहायची. पांडव परमात्मा आपल्याला काय करतो? बराबर चांगली दिशा दाखवतो आणि त्याच्या भक्तीच्या मार्गाला लावतो. फक्त त्या देवाचं नामस्मरण काय ठेवायचं? देवाहूनही जास्त त्याच्या नामात काय ताकद आहे. त्याच्या नामाने काय करतात? दगड सुद्धा पाण्यावर टाकतात. देवाची इतकी काय नाही, देव काय नाही, तू पांडव परमात्म्याची इतकं काय नाही, फक्त त्याच्या नावात इतकी ताकद आहे. त्याच्या नावाने सुद्धा दगड टाकतात. देवाहूनही जातात. त्याचं नाम श्रेष्ठ आहे. काय करत राहायची? त्या नामाची भक्ती करत राहायची, आनंद घेत राहायचा, सतत भजन करत राहायचं, देवाचं नामस्मरण करत राहायचं. सुदामा ब्राह्मण पुढे गेला, द्वारकेला गेला. आता द्वारका पाण्यात होती. श्रीकृष्णाची बघा इतकी श्रीमंती होती आणि रावणाची सुद्धा सोन्याची लंका होती. श्रीकृष्णाची पाण्यावरली द्वारका होती. देवाची बुडाली आणि रावणाची जळाली. किती श्रीमंत माणूस असू द्या, देव काय असणार, काय जे नीतीने केलेले ते घडतं. जे नीतीत असतं ते काय घडतं? नीती कोणाला चुकती का? नाही चुकत. जसं ज्याच्या कर्मात लिहिलेलं आहे तसं त्याच्या सगळं घडणारच आहे. काहीच टेन्शन घ्यायचं नाही आणि कुणाचाच ताण घ्यायचा नाही. आनंदाने जगायचं. त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव जरी चित्तात असलं तर चित्त शुद्ध असतं. आणि पुढचा माणूस आपल्याला जो काही शिव्या जरी दिल्या तरी आपण त्याला रामकृष्ण हरी जर म्हणलो ना तरी तो शांत बसतो. बाबा आपण याला किती बोललो, किती शिव्या दिल्या तरी हा काय आपल्याला बोला नाही आणि आपल्याला रामकृष्ण हरी केला, तो सुद्धा आपल्याप्रमाणे शुद्ध होतो. एवढे देवाच्या नावात काय ताकद आहे. देवाचंच भजन करत राहायचं. सुदामा ब्राह्मण पण काय होता? देवाचा भक्त होता. किती दारिद्र्य होती, फक्त एवढा द्वारकाधीश होता श्रीकृष्ण, तरी याच्याकडे काही नव्हतं त्याला न्यायला. मुठभर पोळे ते का गुजरात बांधून घेऊन गेला. पण नेलं काही काय असं, पोळे काय असं, काय केले? नेले. एवढी काय होती? त्याची भक्ती होती. अशी भक्ती करावं तर कुणासारखी करावं? त्या सुदाम देवासारखी करावं. हे तुकाराम महाराज त्याच्या तुका म्हणे तुझा न पावावी, तुका म्हणे तुझा न
Narayana
कितीही संकट जीवनात आले तरी काय करायचं, घाबरायचं नाही. फक्त त्या पांडुरंग परमात्म्याची काय करायची, भक्ती करायची. ही भूमी संतांची आहे, वारकऱ्यांची आहे, टाळकऱ्यांची आहे, माळकऱ्यांची आहे, वीरांची आहे, धीरांची आहे. या भूमीत फक्त पांडुरंग परमात्मा हा देव चालतो. या देवाच्या नावाखाली सर्व वारकरी संप्रदाय, माऊलींच्या नावाखाली सर्व वारकरी संप्रदाय चालतो. काय हा महाराष्ट्र खूप गाजलेली भूमी, या भूमीत संत घडून गेले अशी ही भूमी. आणि या भूमीत आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. काही काही लोक महाराष्ट्राबद्दल खूप वाईट वाईट विचार सांगतात. जय जय महाराष्ट्र, करा कष्ट खाऊ काय महाराष्ट्र, काही बोलतात. महाराष्ट्राची खरी व्याख्या सांगतो, ऐका, लिहून घ्या. माणसाने माणूस जोडून जगाच्या जीवनात बनावं धष्टपुष्ट. नामदेवरायांच्या ताटात जगाच्या मालकाने खाल्लं उष्ट. शून्यातून विश्व निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांना सोसावे लागले कितीतरी कष्ट. पण जीवनात घडली होती श्रीमंत श्री देवनिवासी जगद्गुरु तुकोबारायांची सेवा उत्कृष्ट. सत्यात, समाजसेवेत आणि परमार्थात नाही लागत जात पात आणि काष्ट. कारण या राज्याचंच नाव आहे महाराष्ट्र. ही आहे खरी महाराष्ट्राची व्याख्या. ही संतांची भूमी आहे. या भूमीत भजन करा, देवाचं नामस्मरण करा, आनंदाने राहा. कारण की या भूमीत संत घडून गेले. तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे संत घडून गेले. आज आपण म्हणतो घराघरात छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजे. कसे येणार? आजकालच्या 8-8 वर्षाच्या मुलाच्या हातात मोबाईल आहे. कसे येणार? तुम्हाला एक वाक्य सांगतो, जेव्हा तुम्ही स्वयंपाक करसाल, अन्य कामं करसाल, तेव्हा तुमच्या मुखात राहू द्या रामकृष्ण हरीचा जप. तुमच्या हाताच्या बोटाला लावू द्या गाथा ज्ञानेश्वरीचा स्पर्श. तेव्हा तर येतील आनंदीचे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा अंश तुमच्या पोटाला. काय करा, त्या देवाचं नाव काय करा, तुमच्या मुखात सतत ठेवा. त्या देवाचं नामस्मरण करा. देव तुमच्या पाठीशी आहे. देवाने स्वतः सांगितलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचं वाक्य. गण गण गणात होते रामकृष्ण हरी. किती जप आहे जप करायला. त्या देवाचं नाव, प्रत्येक नावात देवच आहे. या सर्व जगाच्या कणाकणात देव आहे. फक्त त्या देवाचं नामस्मरण करा. राम कृष्ण हरी. राम म्हणजे आचार, कृष्ण म्हणजे विचार आणि हरी म्हणजे उच्चार. या तिन्हीचा संगम झालं होतं. काय? राम कृष्ण हरी. आचार, विचार, उच्चार. आणि तेव्हाच घडतं माणसाचं स्वरूप. तेव्हाच माणूस काय बनतो? धर्मार्थिक बनतो. एवढी काय देवाच्या नावात ताकद आहे. म्हणून त्या देवाचं नामस्मरण करा. तुकोबाराय काय सांगतात की काय करा, किती दुःखाचे रोग आले तरी त्या देवाला विसरू नका. एकदा सर्वांनी हात वर करा. एकदा जोरदार भजन करूया. या सप्त्याजवळ नुसतं कीर्तन ऐकलं तर माणूस खूप काय घेऊन जातो. तुम्ही या सप्त्यात येऊन देवाच्या नावाने 2 मिनिटं भजन केलं, तेवढंच तुमचं नामस्मरण घडलं. तेवढ्या भजनात सुद्धा देवाचा वास आहे. तेवढ्या भजनात सुद्धा माणूस आनंदी राहतो. एवढी देवाच्या नावात काय ताकद आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझा विसर माझ्या जीवनात पडू देऊ नको. मला कितीही संकट आले तरी काय
तुझ्या नामाचा विसर माझ्या जीवनात पडू देऊ नको. काय भक्ती होती महाराज तुकाराम महाराजांची. जगद्गुरु तुकाराम महाराज काय थोर संत होते, काय भक्ती होती त्यांची. एकदा रामेश्वर भट्ट त्यांना भेटायला आले. घरी अंगणात मुलं खेळत होते. रामेश्वर भट्टांनी विचारलं मुलाला, त्या काळचे खूप विद्वान माणूस होते रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्टांनी मुलांना विचारले, अरे मुलांनो, मी ऐकलंय इकडे एक संत आहे, संत तुकाराम म्हणून, कुठे आहेत ते? ते म्हणे ते शौचाला गेले. ते कुठे गेले? म्हणे इकडे गेले. म्हणे तिकडे गेले. त्यांना पांडुरंग पांडुरंग रामकृष्ण विठ्ठल जप ऐकायला लागला. जप ऐकायला लागला. ते त्याचा पिच्छा करीत करीत तुकोबर राहायला गेले. ओरडले, हे तुक्या, अरे अशा पवित्र ठिकाणावर देवाचं नाव घेतोस, तुला लाज नाही वाटत का? तो म्हणे, तुम्ही खरं म्हणता, पण काय करू, त्या देवाचं नाव माझ्या मुखातून बाहेर पडल्याशिवाय मला राहतच नाही. ते म्हणे, असं आहे का? बघू म्हणे, तुझी जीभ दाखव म्हणे. त्याची जीभ धरली. रोमातून आवाज निघू लागला, पांडुरंग पांडुरंग. एवढी भक्ती तुकोबरायांची होती. म्हणे, रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. एवढी काय होती भक्ती तुकोबरायांची होती. एवढा परमार्थ त्यांच्या जीवनात घडलेला होता. त्यांची पत्नी होती, ती विठ्ठलाला खूप नाव ठेवलेले होते तिनं. आता आजकालच्या बाया विचारूच नका. तिकडं मंडळीचा वर्गच विशेष क्लोज. या असं असं मोठं केलं की ते काय इशारे काय माहित. तिकडून इशारा आला, इंटरनेट आलं, इकडे तसंच होतंय. बरोबर अवघड आहे. त्या काळी तुकाराम महाराजांचे हे होती महाराज, पत्नी होती, आवली धर्मपत्नी होती. तुकाराम महाराज जिथं जायचे तिच्या मागं मागं भाकरी बांधून जायची. आणि मग असे दोन भाडे फुटायचे, दोन ढोंगराचे. तिला जिकडून आवाज आला, इकडून आवाज आला की इकडं, इकडून आवाज आला इकडं. ते रामकृष्ण हरीचा जपाचा ना आवाज आला बरोबर तिथे जायचे. तुकाराम महाराजांपाशी जाऊन त्यांना दुपारची विधी द्यायची. एवढी भक्ती तिची काय होती, त्या पतीला होती. पण देवाला कधी, देवाची भक्ती तिनं कधी केली नाही. देवाला बरेच नाव ठेवले, हे विट्या, हे काय तोंड्या, लय नाव ठेवले देवाला. तरी तिला त्या आवलीला काटा बसलं, भगवान पांडुरंग परमात्मा तिच्या पायातला काटा करायला लागला. एवढी भक्ती करायची होती तुकाराम महाराजांची. एवढं स्वच्छ म्हणून करायचं होतं आवली माता. एवढी संतांची महिमा आहे. आणि त्या संतांच्या भूमीत आपण जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे. भूमीत जन्माला आलो तर आपलं भाग्यच आहे. काळ्या मातीलाही जपा, कारण की ती आपली देवी आहे. तिच्यावरच आपण आहे, तिच्यावरच आलेलो आहे, तिच्यावरच जाणार आहे. तिला जपा. आणि या संतांच्या मुळे आपण जन्माला आलो, हे आपलं एक सौभाग्य आहे. आपलं काय आहे, सौभाग्य आहे. याच्यातच आपण मरणार आहे. पण आपण जन्माल्यावर त्यांच्यासारखी भक्ती केली पाहिजे. नाहीतर नुसतं त्यांच्या राज्यात जन्माला आलो, त्यांच्या भूमीत जन्माला आलो, त्यांच्या एक सुद्धा गुण आपल्या अंगात नाही, त्याला काहीच अर्थ नाही. आजकाल भारतात 75% दारू आहे. सगळा भारत देश दारू आहे. फक्त 25% सोडले. महाराज किती असू द्या, आमच्यासारखे वारकरी किती असू द्या, ती एकटा असू द्या, बोलून देत नाही. ते म्हणतात दम असेल तर पिऊन जा. आता काय बोला, अवघड. त्याच्या जो फेरारा माणूस आहे त्याला समजवतं नकाच, पण त्याच्या नादी लागू नका. काय करतो त्याच्या नादी लागून, झुम बरोबर शिवून झाला त्याच्याबरोबर आपली खराबी. म्हणून त्याच्या नादीला लागू नका. आपण आपल्या जीवनात जगा आणि भगवंताला कधी विसरू नका. किती दुःखाचे रोग आले तरी त्या पांडुरंग परमात्म्याला कधी विसरू नका. तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. आता कीर्तन सेवा तर संपलेली. जाता जाता ज्याला कळालं त्याला कळालं, ज्याला नाही कळालं त्याच्यासाठी हे नाही कळालं तरी दुसरा येईल, हे नाही कळालं